माणसांचा जीव गेला तरी चालतो, तरी ते म्हणतो मेन रस्नी काही झालं नाही पाहिजे रे. राम राम. मला उशीर तर नाही झाला ना? वा नाही, आता त्याच्या बडबडीला वैतागून थोडा उशीर झाला असं वाटतंय. अरे तात्या काय त्याच्याबद्दल चार चौघात बोलण्यासारखं आहे का काही? अरे काय लेगा गाववाल्याची आबरू काढतो होय बाहेरच्या लोकांसमोर. अरे तू येणार हाय म्हणल्यावर किती खुश झालो होतो मी, आणि तू हे असं बोलतोय. ओ तात्याराव, अहो गंमत केली. तुम्हाला राग आला होय? तात्याराव. महादू काका, अरे ही तात्याराव काय भानगड आहे? कसं आहे बाळप्पा, आता तात्या सुधारला आहे ना? व कामाला लागलेला आहे म्हणून कौतुकानं म्हणतो तात्याराव. तात्याराव तुम्ही बी म्हणायचा तात्याराव. हो तात्याराव, चला रस्त्यात गप्पा हाना, उशीर होतोय आपल्या. हा, पण मेंढ्यात कुणाच्या बी शेतात नाही जाणार याची काळजी घ्यायला लागल. अरे होय रे बाबा, इतके हंत्यात लोक, इतके हंत्यात, ऐकूनच घेत नाही. फडाफड फडाफड हंत्यात. ए तात्या, अरे एकदा झालं म्हणजे पुण्यांदा तसंच होईल असं नाही ना? व ध्यान द्यायचं आता समजेल. वय वय बरं बाळू, अरे परत कवा यायचं आहे? का रे, तुला का परत यायची काय आहे? हा, अरे नाही, पंचाकडे काय काम आहे का काय? अरे नाही बाबा, अरे मी असंच विचारलं कवा येणार आहे काय असं. बर बाळप्पा, मी काय म्हणतो, इजापूरला जायला पाहिजे असं काय आहे का? वय म्हणजे तिकडं चांगला चारा आहे असं ऐकलं आहे मी. नाही म्हणजे मला बी एक जागा ठाव आहे. अरे तिथं बी मॉब हिरवा आहे, मोकार चारा आहे. हा मग तिकडं जाऊ, त्याला काय होते? महादू काका, इजापूरपासून सुरुवात करायची आहे. हा बर. अरे म्या जी जागा सांगतो आहे ना व, तिथं चारा असेल का नाही सांगता येत नाही. उगा गोळ न ग, म्हणून बाळप्पा सांगतो आहे तर इजापूरलाच जाऊ. इजापूर तर इजापूर, आपल्याला काय कुठे बी जाऊन भाकरच तर खायची. हा नाही नाही, म्हणजे काम करायचं आणि मग भाकर खायची. ए, चला. वय वय वय, चला चला चला. त्रिनेत्री त्रिशक्ती जीवन उद्धारी, दुर्विनाशकारी दुर्जनांचा संहारी, भोळा भासती परी विश्व चमत्कारी, जाही दिशा गुंजे ही गगनी ललकारी. बाळू मामा शिव शंभू अवतारी, बाळू मामा शिव शंभू अवतारी, बाळू मामा शिव शंभू अवतारी, बाळू मामा शिव शंभू अवतारी. देवा पाहुणा, काय झालं? कशा पायी रडताय? काय सांगू बाबा, शेतीच्या कामासाठी काढलेलं ऋण अंगावर पडलंय. ते कसं फेडायचं तेच कळलं नाही. जमतीकडून अडकून बसलोय बघ. आता जीव देण्या बिगर काही वाटच दिसत नाही. काय बी काळजी करू, अक्कोळचा बाळू याच वाटेनं जाणार आहे. अक्कूचा बाळ त्याला भेटा, समज ठीक होईल. काय भाकरी होती बाळू. गंगूताईने केलती का आमच्या सुनबाईने केलती? राहिलं बाबा, नका सांगू. तर माधुने काऊन भाकरी नाही खाल्ली? कुठे गेल त्यो? होय, ठीक आहे, मेंढरांपाशी आहे त्यो. तसं बी लय जीव आहे त्याचा मेंढरांमध्ये. तो म्हणतो माणसाला काही बी झालं तरी चालन, पण मेंढरासने काही होऊन देऊ नका रे. तात्या राहिले पण भाकरी चांगली होती बघ. असू ठेव आतमध्ये. होय होय. आणि मेन पंचाने अशाच भाकरी केल्या. बर, अक्का खायला देत नव्हती पंचाला. तुम्ही तुमचं पाहून घ्या म्हणे. आम्ही अशी चूल मांडली होती आणि भाकरी करून खाल्ली होती. खाव आहे मला. होय होय. चला आय लोणी काढला आहे. कुठं ठेव? आता इथंच ठेव. मागणं पाठवून. आता यातनं 4 पैक मिळालं तर मिळालं बघ. वय वय, बरं झालं लगंबाच्या डोसक्यात आलंय.
मी म्हणत होते तर नग म्हणत होतीस, आता समजलं ना व? वय ग माझी बाय. बर सत्य, आता ते पैक तुझ्याकडेच ठेव. अगं माझ्याकडे कशा पाय, तुझ्याकडेच असू दे. मला काय करायचं आहे? तू साठी तुझ्या संसाराला उपयोगी पडत्या. बर तुला लागलं तर माझ्याकडे माग. वय बाळूगी आता काम करायला लागला आहे. असंच चालू राहिलं ना तर समज नीट होईल बघ. नीट करायचंच आहे समजांनी मिळून. डोसकं फिरलं नाही म्हणजे मिळवलं बघ. म्हणजे ह्यासनी तर इकडे यायचंच नव्हतं बघ, आणि आजीला बी वाटत नव्हतं की ह्यांनी इकडे यावं. आज्यामुळे यायला लागलं. किती दिवस इथं रमत्याल त्याचं काय सांगता येत नाही बघ. डोसक्यात काय आलं आणि गेलं निघून तर काय करायचं? नाही नाही, असं काय व्हायचं नाही. आपण असं हुस द्यायचं नाही. पण बरं झालं बाळमा इकडे आलं. तिकडे काही काम नसतं केलं त्यांनी. तिकडे आलं तर काहीतरी करतात तरी. तर आता किती दिवस करतील काय सांगता येत आहे का? असू दे, उगा डोसक्यात काहीतरी घेऊ नग. आता तुझा संसार कसा नीट होईल याकडे ध्यान. भय आणि काय चुकलं तर तू आहेस की. हाय तर हाय ग, पर आया ना बा का आविश्वर पुरत नाही. तुझा बात गेला तर बाळू संग संसार करायचा म्हणजे साधन आहे. तेव्हा वाईट सांभाळून वाईट त्याच्या मनानं घ्यावं लागल तुला. भय त्यासनी काय आवडतं काय नाही आवडत एकदा का ते समजलं ना तर समज सोपं होईल बघ. आणि नीट समजून घे, म्हणजे येळ आल्यावर मला बी शिकवायचं आहे तुला. बघ महादेवा, कोण आहे यो बाळू? तो येईल का खरंच ह्या वाटत? आला तर काढील का मला बाहेर या जंजाळात? बाळू, या बुडत्याला तुझ्याच काठीचा आधार आहे रे बाबा. काय रे? वामोर, मी आलोच. अरे इकडे काय काम काढलं? तू काका, वय वय वय, आम्ही जातो मोर, तू ये माग. चला चला बा. देवा, किती वेळ वाट बघायची रे बाबा. शेवटची आस लावून बसतोय. बाळू, तू नाही आला तर माझ्या जीवनाची माती माती होईल रे बाबा. कशा पाय हुडकतोयस मला? तू मास्ती कसं कळालं मी हुडकतोय म्हणून? एवढ्या मनापासून हाक मारतोयस मला. तुझ्यासाठी चालू आहे म्या, मला ठाव नसणार आहे वय. बोल, जास्त येळ नाही माझ्याकडे. देवा, माझी शेत जमीन घाण आहे. पीक पाणी नाही, ऋण फेडायचं आहे. नाही फेडलं शेत आणि घर दोन्ही कायमचं जाईल हातातून. मला मदत कर देवा. म्या काय मदत करणार तुला? हा, चौथाच मेंढ्या घेऊन आलो हा इकडे. तुमच्याबद्दल लय ऐकलंय देवा. आता तुम्हीच काय ते आस आहेत. काय करू सांग? 1000 रुपयाची नड आहे. अरे तुझी माझी ना वळख ना पाळख. असं कसं पैक मागतोय? हा, तुमच्या संग लय जुनी ओळख आहे देवा. लहानपणापासून तुमच्या मोहर डोसकं टेकतोय. उठता बसता तुमचंच नाव घेतोय आम्ही.